जागतिक शांततेसाठी जीवन समर्पित करणारे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांच्या नेतृत्वातील एक शिष्टमंडळ 18 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स येथे रवाना होणार आहे. तसेच अमेरिका येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीतर्फे डॉक्टर विश्वनाथ कराड यांना डी.लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शिक्षण आणि मानवतेसाठी दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी त्यांना ही पदवी 25 एप्रिल 2024 रोजी बहाल करण्यात येणार आहे. अशी माहिती रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी MITच्या कोथरूड कॅम्पसमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वामध्ये जाणाऱ्या शिष्टमंडळामध्ये MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक राहुल व्ही. कराड, कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस, प्र-कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर SN पठाण, संचालक डॉक्टर महेश थोरवे, विश्वशांती विभागाचे अधिष्ठाता प्राध्यापक मिलिंद पात्रे व व्यवस्थापनशास्त्र विभागाचे प्राध्यापक गौतम बापट यांचा समावेश आहे. विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड हे 19 एप्रिल रोजी लंडन येथील ऑक्सफर्डमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती या विषयावरील गोलमेज परिषदेमध्ये विचार मांडतील. त्यानंतर 21 एप्रिल रोजी अमेरिकेतील आर्ट ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो येथील फुलटन हॉल, ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी भाषण केले होते, त्या ठिकाणी डॉक्टर कराड हे अभ्यासक, विचारवंत, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ आणि MITच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन देतील. तसेच अमेरिका येथील उटाह राज्यातील ब्रिघॅम यंग युनिव्हर्सिटीतर्फे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांना डी.लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय 28 एप्रिल रोजी जवळपास 20,000 लोकांसमोर डॉक्टर कराड यांचे संत ज्ञानेश्वर ते अल्बर्ट आइन्स्टाईन या विषयावर व्याख्यान होणार आहे. मी अतिशय आंतरिक समाधानाने आपल्यासमोर असं नम्रपणे सांगू इच्छितो की आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पावन दिवसावर MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून एक विश्व शांतीचं डेलिगेशन संपूर्ण जगभरच्या जे खऱ्या अर्थाने महान देश मानले जातात, तो ग्रेट ब्रिटन, ज्याला इंग्लंड किंवा UK असं म्हणतात, त्या UK मधील ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज हे जगातील सर्वात महान विद्यापीठ जी आहेत, त्या ठिकाणी पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स जागतिक घेण्याचं निमित्त तिथे व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टीम सारखा विषय, ज्याला विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधून एक वेगळी आगळी शिक्षण पद्धती इथून डेव्हलप व्हावी जगामध्ये, त्या निमित्ताने इंडो ब्रिटिश या नावाने एक ग्लोबल एज्युकेशन मॅनेजिंग काउन्सिलची स्थापना व्हावी आणि संपूर्ण जगभरची जी विद्यापीठ आहेत, MIT बोस्टन असेल, टोकियोचं विद्यापीठ असेल, चायनाचं शांघायचं विद्यापीठ असेल, अशा जगभरच्या विद्यापीठाच्या सर्वांनी जे शिक्षण तज्ज्ञ आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन एक नवीन शिक्षण पद्धती ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये नुसतं देह आणि बुद्धीचा विचार न करता आत्मा आणि मन याचाही विचार केला जावा आणि अशी एक व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टम. युनिव्हर्सल म्हटलं की प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी, त्याचं कल्चर वेगळं, त्याचं तत्वज्ञान वेगळं, भूगोल वेगळा, इतिहास वेगळा, हे जरी खरं असलं तर ज्याला युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स म्हणतात, निसर्ग तत्व ज्याला म्हटलंय, त्या निसर्ग तत्वाचं स्वरूप एकच असतं, एवढं आपण ध्यानात घ्यावं. पण असा सर्व विचार करून खरं म्हणजे पहिल्यांदाच ब्रिटननी अर्ध्या जगावर राज्य केलं हे खरं आहे, पण भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचं चिंतन, ज्याला संत ज्ञानेश्वर टू आइन्स्टाईन असा जो विषय घेतला गेला आणि निश्चितपणे हे जगाला मार्गदर्शक ठरेल अशी कल्पना, वसुदैव कुटुंबकम सारखा विचार आणि ज्याला संपूर्ण जीवन सृष्टीला एक नवी दिशा देण्याचा प्रयास याच भारतामधून घडला, त्या स्वामी विवेकानंदाच्या माध्यमातून हा विचार जगात मांडला गेला. 11 सप्टेंबर 1893 त्या फुलटन हॉलच्या मंचावरून जिथून स्वामी विवेकानंद बोलले, तिथून हा विषय जगाला पुनश्च एकदा मांडावा
हे जगाचं सध्याचं अराजक सर्व अवस्था आपल्याला माहित आहे. आणि हे नवीन हे सुद्धा तिसरं महायुद्धच आहे. कोरोना व्हायरस पासून काय घडलं ते तुम्हाला माहित आहे. 2 वर्ष आपण सर्व चर्चेस, मंदिरं, मस्जिदी सगळं बंद होतं. आणि आता पहिल्यांदा ईश्वर ही कल्पना लोकांना साक्षात पटायला लागली. हे सर्व विचार वेगळ्या पद्धतीने मांडावे आणि जगभरच्या मग ते ग्रेट ब्रिटन म्हणजे UK असेल, लंडनचं ऑक्सफर्ड विद्यापीठ असेल, केम्ब्रिज असेल किंवा शिकागो मधला त्या फुलरटन हॉलमधून जो हा विचार बोलला गेला स्वामी विवेकानंदांचा, त्याच विचाराचं पुनरुच्चार आणि त्याला आपण एक दिशा देऊन जगासमोर मांडावं आणि विश्व कल्याणासाठी, विश्व शांतीसाठी एक कणभर योगदान आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या देशाच्या वतीनं, भारत मातेच्या वतीने. भा याचा अर्थ आहे मित्र लक्षात ठेवा प्रकाश. एक जो आहे तो सूर्यप्रकाश जो जीवसृष्टीला देतो, पण दुसरा आहे तो ज्ञानप्रकाश. आणि त्या ज्ञानमयो विज्ञानमयो या शब्दाचा अर्थही मांडण्याचा प्रयत्न होईल. पण भाग्याचं आणि आपल्याला सुवर्ण संधी अशी आपल्या देशाला की सध्याच्या ह्या अराजकतेच्या काळामध्ये जगामध्ये विध्वंसक अशी अवस्था आहे. काय घडेल कधी माहीत नाही. आणि त्या बॅकग्राऊंडवर हा विचार मांडण्याची संधी ह्या MIT विश्वशांती विद्यापीठाला आमचे मित्र रवी चिटणीस असतील, मिलिंद पात्रे असतील, मिलिंद पांडे असतील किंवा थोरवे असतील, असं हे जे डेलिगेशन जाऊन हा मांडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण एक चांगली संधी आणि मला वाटतं चांगला संदेश स्वामी विवेकानंदांच्या तत्वावर आधारित ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन ह्या चिंतनाचा विचार मांडून अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा निर्माण झाली संत ज्ञानेश्वराच्या नावाने. त्याचा मेसेज इन द नोन हिस्ट्री ऑफ ह्युमन हिस्ट्री म्हणतो आपण, ज्ञात मानवी इतिहासामध्ये वैज्ञानिक बैठक आहे. असं एक नवीन क्रिएशन तयार झालं ज्ञानेश्वर तुकारामाच्या नावाने आणि विवेकानंद हा मार्गदर्शक त्याचा अधिष्ठान आहे. हे सर्व चिंतन जगासमोर मांडण्यासाठी हा प्रयास आहे. आणि मग ऑक्सफर्ड मधलं चिंतन असेल, शिकागो मधलं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी विवेकानंद बोलले तिथून बोलायचे विचार असतील, क्वेश्चन आन्सर सेशन असेल आणि सगळ्या उच्चभ्रू लोकांच्या बरोबर नुसतं नाही तर जाणकार वर्ग जो आहे त्यांच्याशी आणि MITचे विद्यार्थी जगभर जे आहेत ते यांच्याशी संवाद व्हावा. आणि शेवटला अर्थात की PhD किंवा तिथं 20,000 डेलिगेट्स येणं, 20,000 डेलिगेट्स फ्रॉम द होल वर्ल्ड गॅदरिंग टुगेदर फॉर सम स्मॉल अप्रिशिएशन किंवा फेलिसिटेशन ज्याला म्हणतो, हा एक जीवनाचा एक मोठा वेगळा विषय आहे. पण मला असं वाटतं की आपलं कर्तव्य म्हणून की आपल्याला कर्तव्याचा एक आशीर्वाद वेगळा हे कार्य करण्याची संधी, त्याच्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.